म्हणजे आता एखाद्या कवीला ना अशी कविता म्हणजे अशी ती एक अशी दुःखाने भरलेली कविता जेव्हा अशी ती प्रसवत असते ना तेव्हा कशा ते खूप आतून येतं ना, की असं काही नाही की तुला ते आपोआप आलं ना, पण तू जसं म्हणालीस जसं करत गेलीस कसं काय भूमिकेत जाऊन होतं पण ते. हा, पण म्हणजे त्या नृत्यामध्ये तुझ्या एक सटल अभिनय होता. हो. आणि इतक्या तरुण वयामध्ये असे ते पदर उलगडणं. हो. आणि त्या तरुण वयामध्ये असं झालं असेल याचा मला आता मी विचार करते एवढे गोष्टी कोरिओग्राफ केल्यानंतर, की मी 6वीत होते जेव्हा पहिली कोरिओग्राफी केली. त्याला कोरिओग्राफी म्हणतात हे पण मला माहिती नव्हतं. पण मेरे देश की धरती असं एक मला एक रॅन्डम शाळेने बसवायला सांगितलं की तुला बसवायचं आणि 20 डान्सर्स आहेत, म्हणजे काही कळत नव्हतं. 6वीत मी मेरे देश की धरती, सोना उगले हिरे मोती, म्हणजे कळत नव्हतं ग काही की काय सुंदर गाणं आहे. पण मला एवढं कळलं की हा आयत असतो, स्टेज म्हणजे हा आयत आहे. मग कुठून एंट्री दिली की काय दिसेल, कुठे उभं करायला पाहिजे, मागे काय उभं राहायला पाहिजे, ह्याला किती 360मधनं कसं बघायचं, हे हळूहळू हळूहळू. अच्छा मला हे चित्र इथनं पण बघायला आवडेल, अच्छा मला हे चित्र इथनं पण बघायला आवडेल, अच्छा ह्या आर्टिस्टनी जर असं बघितलं तर मला आवडेल, हे हळूहळू हळूहळू कळायला लागलं. सो पण अगेन मी माझ्या मैत्रिणीला खूपच तिचे मी आभार मानेन की तिने माझ्यात हे जागं केलं. आणि दुसरं मी नाव घेईन विजय केंकरे, अभिनेते आणि दिग्दर्शक. त्यांना पण असं झालं की तू तर काम सोडलंयस, तू नाटकाची कोरिओग्राफी कर. म्हटलं अरे मला, तो म्हणला नाही कर. पण मला त्याचा खूप फायदा झाला. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की नाटकातला अभिनय आणि नृत्यातला अभिनयाच्या मागे इतकी थिन लाईन आहे की ती कधी क्रॉस करायची आणि ती कधी क्रॉस नाही करायची हे त्यांनी मला शिकवलं त्या शिकण्यातनं. सो मग ते पण मी करत गेले. त्यामुळे रिअलिस्टिक नृत्य करण्याकडे माझा कल जास्ती आहे. म्हणजे तुम्हाला शास्त्र एक शिकवत असते, एक शैली बनत जाते, तिकदा दिक दिक तिकदा दिक दिक थै जर असेल, किंवा आता हे खूप स्टाईलाइज झालं, पण तिला थै, आता मी समजा थै काय रे कुठे गेलेलास, हे पण मी ऍड करू शकते. सो आत्ता मी क्लासिकल करून ॲब्सल्युटली नॅचरल माणसामध्ये स्वतःला कन्व्हर्ट करू शकते. ह्याचं कारण अशा पद्धतीने नृत्याचा केलेला विचार, रियाज, की क्लासिकल हा माझा बेस आहे, ही माझी भाषा आहे. पण हे सगळं क्लासिकलवरच रचलेलं आहेस ना तू. ॲब्सल्युटली. पण तेच सांगते मी की समजा शिखवती चलन जसोदा मैया, कृष्णाला चालायला शिकवते. हां, आता शिखवती चलन धिन्ना धिन धिन ताकाचिक धा धिन्ना. आता हा ठेका चाललाय. आता जर 1 2 3 4 5 6 6, क्लासिकल काय शिकवतं 1 2 3 4 5, मग मी आता 1 2 3 4 5 6 असं केलं तर कोणी बघणार नाही आहे. मी माझं क्लासिकल क्लासिकल शास्त्र तुमच्या आत असलं पाहिजे आणि बाहेर येताना ती कलाच असली पाहिजे. त्याचा अट्टहास करून नाही चालणार. अट्टहास तुमच्या स्वतःशी करायचा, बाहेर ती कला म्हणूनच आली पाहिजे. शास्त्र म्हणून आलं तर कसं लोक बघतील. त्यामुळे शिखवती चलन जसोदा मैया 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6, ठेका चालू आहे माझ्या हात. पण मी तुला ठेका नाही दाखवणार आहे, मी तुला यशोदा चाल कशी शिकवते तेच दाखवणार आहे. सो हा त्यातला भाग आहे. मला एक सांग, कृष्णाचं जेव्हा आपण प्रेम म्हणतो, म्हणजे आता तू म्हणालीस देवकीचं प्रेम होतं, यशोदेचं तर होतच होतं, पण जेव्हा आपण एक रोमॅन्टिसाइज करतो कृष्णाला, तेव्हा त्याच्यामध्ये रुक्मिणी, त्याचं तर तिच्यावर लग्न झालं होतं, आणि राधेचा तू उल्लेख केलास, ती तर प्रणय लीला होती, आणि मीरा जिची भक्ती होती. तर ते वेगवेगळं प्रेम तू कसं त्या नृत्यातून ते लाऊड न होता दाखवलंस? मी ह्याचं खूप प्रामाणिक उत्तर देईन की मी ना राधा करूनच अजून माझं मन भरलेलं नाही आहे. मी फार कमी केली आहे मीरा, आणि मी फार रुक्मिणी तर मी ऑलमोस्ट नाहीच केली आहे. कारण राधाकृष्ण ह्या प्रेमाचे पदर इतके अनंत, असंख्य, अगणित आहेत. म्हणजे ते अजरामरच आहे ना. नाही, मी ठुमऱ्यांमधले फरक सांगतो तुला. समजा आता असं असेल की
मुहे छेडो ना नंद के लाल. हे मुहे छेडो ना. लहानपणी जर समजा ही ठुमरी केली असेल तर मुहे छेडो ना थोडंसं मोठं झाल्यानंतर डगर चलत देखो शाम कर गई यारे आता अश्विनी त्यांची मी बंदिश केली. राधे तेरो वदन विराजत निखो. तो म्हणतो तुझ्या चेहऱ्यावर जो निखार आलाय. तेरो वदन विराजत निखो जब तू इत उत बंक बेलो. इकडे तिकडे जेव्हा फिरतेस आणि शी वावरतेस. बंक बेलो कधी होतने सापते फिको. चंद्र सुद्धा फिका पडतो तुझ्यासमोर, इतकी सुंदर दिसतेस तू. बिकम्स आणखीन बोल्ड आहे. राधाच इतकी आहे ना आत्ता की म्हणजे माझ्या तरी मनात अजूनही मीरेचं भक्तीवालं प्रेम आहे ते खूप सुंदरही आहे. मी एक खूप छान ह्याच्यावरनं गंमत सांगते. आमचे प्रोफेसर तापस म्हणजे हेड ऑफ द मराठी डिपार्टमेंट ऑफ रुईया कॉलेज. तेव्हा ॲक्च्युली मी पासआउट झाले होते रुईयातनं, पण त्यांनी अचानक एक आयडिया काढली की आपण एक एकांकिका करूया. जी कॉन्सेप्ट अशी होती की मला प्रचंड ती कॉन्सेप्ट आवडली होती. मला आय वुड लव्ह टू डू अ बॅले ऑन दॅट अँड आय विल डू दॅट इव्हेंच्युअली. की राधा म्हातारी झाली आहे, म्हणजे ती 80च्या पुढे वगैरे आहे असं त्यांचं इमॅजिनेशन होतं. म्हणजे जी अरुणाताईंनी मूळ लिहिलेल्यापेक्षा मी सरांची एकांकिका त्यांनी जे कन्वर्ट केली होती ती मी सांगते. त्यांनी लिहिली होती ती एकांकिका. आता सर नाही आहेत, सरांची आठवण येते. पण ती म्हातारी झाली आहे आणि ती मथुरेत जाते, द्वारकेला जाते. कृष्णानंतर द्वारकेला गेला. ती द्वारकेला जाते आणि दारवान तिला अडवतात. काय मावशी कुठे? तर ती म्हणते अरे कान्हाला भेटायचंय. कान्हा? ते कोण नाही कान्हा वगैरे, जा तुम्ही. अरे असं कसं नाही, द्वारकेचाच ना राजा, कृष्णच ना म्हणजे कान्हाच, त्यालाच भेटायला आली. ते अडवतात. काय करायचं, हा सोडतच नाही आहेत आपल्याला. म्हणून त्यांना ती सांगते की बरं कोण आलंय म्हणून सांगू. की राधा. असं ते इतकं सुंदर होतं ते सगळं. आणि असं त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं की द्वारकेच्या राजवाड्याच्या एका गच्चीत सज्जावर कृष्ण उभा असतो आणि त्याला मागणं सांगत येतात की कोणीतरी राधा म्हणून आली हो तुम्हाला भेटायला. आणि ते धावत कृष्ण सगळं सोडून त्या विसरून जातो की तो राजा आहे द्वारकेचा. तो एवढा म्हणजे द्वारकाधीश आहे आणि त्याचं ते सगळं मुकुट, त्याचे ते सगळे कपडे, ते सगळ्याला कशाचंच भान राहत नाही. तो ताड 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 राधे. आणि तिला असं न्याहाळत म्हणतो की किती सुंदर दिसतीयस तू. असं तेव्हा काय लिहिलं होतं त्या सरांनी. असं हे किती वेगळं प्रेम आहे. आणि की दोघं तितके हातात घालून तर ते काय काय करू. ती म्हणते काही करू नकोस माझ्यासाठी, आपण जरा फेरफटका मारून येऊया, चल असं म्हणतो तो. आणि ते फिरायला जातात दोघं. आणि काही नाही, ती म्हणते काही नाही रे, चंद्र छान, चांदण, आज पौर्णिमा आहे आणि त्या सगळ्या प्रकाशामध्ये एक रात्र तुझ्याबरोबर मला गप्पा मारायच्या, येतोस? चल. आणि ते हातात घालून दोघं फिरायला जातात. आणि ती म्हणते की बरं मला ते सांग की तू रुक्मिणीशी काय वागलास?
नाही माझ्याशी खोटं नको बोलूस, तेव्हा तू काय खोटं बोललास तिच्याशी, असं ती त्याला प्रतिप्रश्न आणि द्रौपदीला ते तू वस्त्र वगैरे दिलंस ते काय वाचवण्याचा, तू खरंच वाचवणार होतास तिला, त्याच्या मागे तुझा हेतू काय होता, असं ती त्याला. आणि तो म्हणतो अगं असं काय करतेस कृष्णा, मला नको सांगूस. आणि ती तेव्हा त्याला म्हणते की तू मुळात तरुणच माझ्यामुळे झालायस. तुझं बाल्य आणि तुझं तारुण्य पहिलं बघणारी तुझी सखी मी आहे, माझ्याशी खोटं नको बोलूस. असं ते. तर तेव्हा मी हे थोडे पदर बघितले होते, म्हणजे ते अनुभवले होते. पण मी राधेच्याच एवढी प्रेमात आहे की अजून खरं तर मी रुक्मिणी मी परफॉर्म नाही केली आहे. त्यामुळे रुक्मिणीचं प्रेम काय असेल मला सांगता नाही येणार, आणि मला म्हणजे मला असं वरवर नाही सांगता येणार. पण ते डेफिनेटली ते एक हक्काचं प्रेम होतं. तिचा नवरा होता कृष्ण, त्यामुळे बायकोचं जे एक काय म्हणतो आपण एक वेगळं प्रेम होतं, तोच त्याचा प्रकार डेफिनेटली असणार. राधा होती का नव्हती ह्याच्यावर पण काही लोक हल्ली बोलतात, पण मला नेहमी असं वाटतं की जे इतकं सुंदर आहे ते आहे असंच मानावं. कशाला नसेल तर वगैरे कशाला, दिसतंय आपल्याला जर त्याच्यातनं एवढ्या कलाकृती निघाल्या आहेत, एवढं सुंदर लिखाण झालं, तर ती असेलच. काहीतरी तर कल्पना डेफिनेटली आहे ज्याच्यावर आपण बोलतोय. सर राधेचं प्रेम हे इतकं, म्हणजे होळी खेळतानाचा कृष्ण वेगळा, नवरा घरी वाट बघतोय आणि ह्याला भेटायला आली आणि घरी जाणारी राधा वेगळी. होळीमध्ये एक तर आम्ही अशी ठुमरी केली होती की तो कृष्ण बाईचं रूप घेतो आणि होळी खेळायला जातो, आणि तो म्हणतो की तिच्या समोर जातो आणि रंगून जातो, आणि ती म्हणते कोणी लावला तुला रंग, कारण ती ज्या पद्धतीने तो तिला हात लावतो ती लगेच ओळखते हाताने, की ती म्हणते की चल तू बाई वगैरे काही नाही आहेस, तू मुलगाच आहेस. आणि मग तिला कोणी लावला रंग, कान खेलो कहा ऐसी होरी गुया, कुठे खेळलास, कोण होती ती, आणि असं माझ्याशिवाय कसा होळी खेळलास. सो एवढा अधिकार असे, हा अधिकार रुक्मिणीचा पण होता की नाही माहीत नाही, इतका राधेचा होता. आणि हा जो राधेचा अधिकार आहे तितकाच कधीही न बघितलेल्या कृष्णाविषयी मिरेला होता. ते तर अद्भुत आहे की एक तिची आजी सांगते की अगं एकदा आपण ज्याला मानलं नवरा की तोच आपला नवरा, हेच ती डोक्यात घेऊन बसते, आणि ते बावलीचं लग्नासारखं तिचं कृष्णाच्या मूर्तीशी लग्न लागतं, आणि तिला हाच नवरा आहे माझा. तू काय सांगितलंस मला, आता हाच माझा नवरा आहे. सो हे किती दिव्य आहे, म्हणजे तिला ते इतकं आत जातं तिच्या मीरेच्या. तिने पाहिला नाहीये, तिने मूर्ती पाहिली आहे, पण हा डोळे यांनी असे केले की हा असा दिसत असेल, आणि असा बघितलं की हा असा हे तिच्या इमॅजिनेशनमध्ये तिने रंगवलेलं चित्र, इतका तिचा विश्वास बसतो की हे असंच आहे, की नंतर ती ठाम होत जाते की नाही बरं ठीक आहे, तुम्हाला दिसतच, मला दिसतोय ना, पण हे बघ आत्ता गळ्यात हात घातले त्यांनी माझ्या, तुला नाही दिसलं, मला दिसतायत. हे काय प्रेम आहे. म्हणजे हे भक्ती रस आहे याच्यामध्ये, पण नुसता भक्तिरस नाही आहे हा. म्हणजे एकरूप होणं म्हणताना, की जसं म्हणतात की रामकृष्ण परमहंस एकदा देवीची पूजा करत असताना ते फूल वाहत असताना ते एकदा स्वतःलाच फूल वाहतात, म्हणजे ते तिच्या मस्तकावर फूल ठेवताना त्यांचं ते स्वतःलाच, की त्यांना इतके ते देवीशी एकरूप होतात. तर मीरेचं तसं काहीतरी असेल की समर्पण असेल किंवा म्हणजे समर्पण विरह, नेक्स्ट लेवल आणि विरह, म्हणजे जे मिळालेलंच नाहीये त्याचा तिला विरह वाटतोय, कुठं मिळालंच नाहीये बेसिकलीच. तिच्या स्वप्नात तिच्या वाटण्यामध्ये तो जो कृष्ण मिळालाय तो ती कधीच कोणाला दाखवू शकत नाही. सो जेव्हा विरह म्हणजे काय, ती मूर्ती तिच्याकडनं खेचून घेतात, ती म्हणते कुठे गेला कृष्ण, आणि मग नंतर तिला त्या मूर्तातनं अमूर्त, अमूर्तातनं मूर्त म्हणून तिला ती मूर्तीची पण गरज नाहीये, कारण तिला दिसतोय, तिला सगळं जग वेड्यात काढते आणि ती एकटी सगळ्या जगाला वेड्यात काढते. सो काय लेव्हलचं समर्पण असेल, काय लेव्हलची एकरूपता असेल, म्हणजे आपण फक्त इमॅजिन करू शकतो. आणि इतकी जेव्हा अख्ख्या त्याच्या आयुष्याच्या स्पॅनमध्ये कृष्ण राधा इतकं महत्वाचं स्थान होती, पण आपल्याला जेव्हा मीरेच्या भजनामध्ये राधेचा उल्लेख आहे तो अत्यंत निरागस उल्लेख आहे. तिला कधीही असूया नाही वाटत, कारण तिने कृष्णाला त्याच्या सगळ्या गोष्टींसकट स्वीकारलंय.
की माझं ज्याच्यावर प्रेम आहे त्यांनी माझ्याशी काय करावं हा त्याचा प्रश्न आहे. माझं प्रेम आहे ना, मी माझ्याबद्दल सांगते की मी नाही ह्याच्याशिवाय राहू शकत. अगं पण हा तुला मिळालाच नाही असं तुम्हाला वाटतंय, मला मिळालाय तो. कारण देहरूपी प्रेमाच्या पलीकडे ती केव्हाच गेलेली आहे. सहवास नसून सुद्धा तिला ते प्रेम, तिला स्पर्श नाहीये, शारीरिक स्पर्श नाहीये, तरीही शारीरिक स्पर्शाचं सगळं सुख आपण उपभोगलंय असं तिला वाटतं कृष्णाकडनं. तिला तो अनुभव मिळाला. हे किती ब्युटिफुल आहे. सो कृष्ण म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे कृष्ण. आणि म्हणजे कृष्णाने कुंतीशी केलेली भेट, कुंतीला सांगितलेलं की 6वा तुझा जो आहे तो हा कर्ण आहे, किंवा त्यांनी पांडवांना सांगितलेलं शेवटी की तुम्ही असं म्हणजे कार्य करा कर्णाचं आणि एक व्हा शेवटी. ह्या प्रत्येक ह्याचा बेस प्रेमच आहे. किंवा त्यांनी कृष्ण नीती वापरली, त्यांनी अनेकदा असे काय म्हणतो आपण थोडेसे असे वेगळे डिसिजन्स घेतले असतील की ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की काही याचा उद्देश आहे, वेगळा उद्देश आहे, पण इव्हेंच्युअली ते जगाला तारण्यासाठीच होतं. की अर्जुनालाही जेव्हा तो म्हणतो की त्याने तुला उचललं, तुझ्या हातातच नाही आहे, तुला उचललंच पाहिजे धनुष्य. सो बेस त्याचा मला नेहमी असं वाटतं की प्रचंड व्यक्तीने व्यक्तीवर केलेलं प्रेम. कृष्णाने असं किती लोकांना, त्याच्या काय 16,000 म्हणजे प्रत्येक स्त्रीला. आत्ताचे बॉईज कसे असतात की ते जर एखाद्या मुलाचं लग्न ठरलंय का तर ते छान फील करवतात मुलीला. 20 वर्षापूर्वी ही सिच्युएशन नव्हती. मग ती सुरुवातीला लग्न ठरेपर्यंत असायची ती सिच्युएशन. आणि मग लग्न झाल्यानंतर तुला काही हवंय का, बघ तुला थांब मी उघडतो दार, असं जे हल्लीची मुलं करतात तसा असेल कृष्ण. की प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की हा माझाच आहे. मला काही लागलं ना तर मी कृष्णाला सांगू शकते. हे जे होतं त्याच्यात की त्यातल्या आईला पण वाटेल, त्यातल्या बहिणीला पण वाटेल, त्यातल्या मैत्रिणीला पण वाटेल. नाही तू म्हणजे समजा द्रौपदीचं भांडण होत झालं असेल तर नाही मी कृष्णाला सांगते, मला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे ना ते कृष्णालाच कळेल. हा काय विश्वास होता स्त्रीचा प्रत्येक. कुठल्याही नात्यामध्ये त्याचं जे प्रेम होतं ते फॅन्टॅस्टिक होतं आणि ते अलौकिक अतिशय होतं ते. डीप होतं असं मला वाटतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.